नमस्कार. आज पेडगाव फाटी या ठिकाणी दुसाबल मैदान पार पडते मित्रांनो. या मैदानाच्या गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला सुंदर असा साज पाळताना दिसलाय. बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की ही गाडी पळावी. ही गाडी आज मित्रांनो पळाली. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देवरुस्तम हिंदकेसरी बकासूर आणि चतुर्थ हिंदकेसरीचा मानकरी शाहिदभाई मोले यांचा सचिन ही गाडी गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला पळताना दिसली. गटपास झाले. आज गाडीवरती बाहेर ड्रायव्हर होते, त्याचबरोबर बारीक ड्रायव्हर बी आपल्याबरोबर आहेत. ड्रायव्हर नमस्कार. बारीक ड्रायव्हर आता तुम्ही आहे या बैलगाडी क्षेत्रातला भरपूर अनुभव तुमच्याबरोबर बाहेर ड्रायव्हर बी आहेत. आज बकासूर आणि सचिनची गाडी कशी पळाली काय सांगाल? चांगली गाडी पळाली. कडन गाडी होती चांगली. बाजार चिखलामुळे बैलासनी ताप होती पळायला, पण चांगली गाडी पळाली. बाहेर चांगली गाडी पळवली. काय सांगाल? एक प्रेक्षकांची इच्छा होती की ही गाडी पळावी. जर बकासूर असेल किंवा सचिन एक आता असा चेहरा होत चाललाय की बकासूरच्या पाठीमाग नवनवीन चेहऱ्यामध्ये पळून गुलाल राहतोय आता चालू सीझन मध्ये. काय सांगाल? कसं प्रत्येक बैलाचा चाहता वर्ग भरपूर झालेला आहे आणि बकासूर म्हणलं तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळं प्रेक्षकांनी आता सचिन बी चालूला सगळ्यात स्टॉपलाच पळतोय आणि ती गाडी पळावी अशी प्रेक्षकांची इच्छा होती आणि त्याच गाडी चांगली पळाली आणि बाहेरनं चांगली गाडी पळली. आता बारीक ड्रायव्हर सचिनचा पळाविषयी काय सांगाल? आता प्रत्येक मैदानामध्ये गोलात राहतोय. मोठ्या मैदानामध्ये जवळपास 4 हिंदकेसरीचा गोलाला आता या 7 बैल जसा आदतपासून पळतोय तसा बैल परफेक्टच पळतोय. बाजार मधल्या काळात जरा त्या आजारामुळे बाजार थांबला होता, पण आता बैल जसा आजारातनं उठून ते ऑपरेशन इथे झाल्यानंतर बैलानं जी अपेक्षा नव्हती की बाबा ऑपरेशन होऊन एवढ्या प्रक्रियेतनं बाहेर निघून इतकं प्रेक्षकांनी आनंदी ठेवल आणि मालकाला, पण त्यानं त्याच्या डबलच बैलानं ईर्ष्या दावली आणि प्रत्येक मैदानातनी बैल एकच नंबर करतोय आणि चांगली आणि पुढील वाटचालीस बी ते भविष्य बी चांगलंच आहे बैलाचं. आता त्याच्याबरोबर पळाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलाला देव समजला असा बकासूर, त्याच्याविषयी काय सांगाल? बकासूरला काय त्याच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. काय त्याच्या म्हणजे ते बोलायला काय त्यांनी ठेवलेलंच नाही आणि एवढ्या उतरत्या वयात एवढ्या मोठ्या बैलातनी आणि एवढ्या म्हणजे स्पीडचा आता सचिन म्हणलं तरी जायला त्या मैदानात वन साईड तो 1 नंबर करतोय. गळ्यात कोण का असाना पण 1 नंबर करतोय. त्या स्पीडच्या बैलासंग एवढं टक्कर देऊन पळणं एवढं बी सोपं नाही, पण एवढ्या उतरत्या वयात पळतोय म्हणजे तेवढं लय मोठं भाग आहे. जवळपास 5-6 वर्ष झालं पळतोय. 12 वेळा हिंदकेसरी झालाय आणि बघायला गेलं तर एक गावठी नंदी म्हणून नाही. त्याचं कसं आहे ते जी रेकॉर्ड होती ती त्याची नाव सगळी रेकॉर्ड आहे ते आणि जी रेकॉर्ड नवीन बी तयार केली ती त्यानंच तयार केली रेकॉर्ड. म्हणजे जी रेकॉर्ड कुणाला झाली नाही ती बैलांना बकासूरनं रेकॉर्ड तयार करून ठेवली आपल्या नाव. त्यावर आता तुम्हाला आतापर्यंत एवढा अनुभव आहे. आता जसं की पेडगाव आता ही फाटी घेतलीच नाही, सलग 1000 गाड्या 2 दिवसात 2 नंबर केलाय. असं काय वाटतंय का तुम्हाला कुठला बैल तोडू शकेल किंवा काय? तसं होऊ शकतं, तसं नाही म्हणता बी येत नाही, कारण की रेकॉर्ड बनली जाते तोडण्यासाठीच जाते. बरोबर आहे. होऊ शकतं, त्याचं काय नाही. आता आपल्याबरोबर मित्रांनो बाया ड्रायव्हर आहेत. आज बकासूरच्या गाडीवर बाया प्रथमच बसला ना बकासूरच्या गाडी? हो, बकासूरच्या गाडी पहिल्यांदाच बसलो. काय सांगाल आज कशी पळाली गाडी? गाडी जोरात पळाली. आता आज ज्यावेळेस ही गाडी पळणार होती बायांची किंवा शाहिदबाईंचं वगैरे तुमची काही चर्चा झाली असेल काय? हो, शाहिदबाईंचं मला 8 दिवसापूर्वी म्हणजे माझं शाहिदबाईंचं बोलणं झालेलं. बॉसनं ते आम्ही कॉन्फरन्सला होतो तेव्हा म्हणलेत की हाई गाडी पुढल्या मैदानात पळवायची होती, पण ही दुसऱ्या बैलाला गाडी पळूया म्हणलं. दुसरी गाडी आहे ती आपली पुढल्या मैदानात पळूया म्हणलं. असं झालं आणि ह्या बैलाची गाडी हाणणे म्हणजे माझी पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात 2 वर्ष झालं मी गाडी हाणतो. ही 3रं वर्ष चालू आहे माझं. पण जेव्हापासून गाडी हाणतो तेव्हापासून इच्छा आहे की आपली बकासूरच्या गाडी एकदा तर आपण बसायचं आणि ती आज माझी इच्छा पूर्ण केली. शाहिदबाईंना इच्छा असते कारण काय आता ही बाया देखील मला गेले तळागाळात बरोबर आलेली ती आणि बायाचा संघर्ष म्हणा मी म्हणजे त्याला माहिती असेल की म्हणजे पहिल्यापासूनच आपलं पहिल्या ड्रायव्हर लोकांनी सहकार्य असतं. बायानं माझी 1 वर्ष गाडी पळवली प्रामाणिकपणे आणि रुबाबची गाडी ती पळवतात त्यांचा आणि नवा ड्रायव्हर होता, एवढा अनुभव नव्हता काय नव्हता, पण ज्या गोष्टी बायाला मी सांगितल्या शिकवल्या त्या बायानं सगळ्या परफेक्ट केल्या. गाड्या चांगल्या भेटल्या, रुबाब संघ लक्ष पाहला, लक्षाची गाडी भेटली त्याला एकच सांगणं होतं की प्रामाणिक ह्या नादात प्रामाणिक राहिले की तुम्हाला हाय. बारीक ड्रायव्हर काय सांगा म्हणजे आधी तुम्ही बकासूरच्या देवाच्या गाडीवर बसलेला आहे, आज कार नंतर काय दिलेलं आहे? मग ते सांगतो की प्रत्येक ड्रायव्हर तळागाळात परत आल्यानंतर चर्चा झाली की प्रत्येक ड्रायव्हरला वाटतं की आपल्याला या बैलाची गाडी पळवायला मिळावी. बरोबर.
आपल्याला एखादं मैदान भले काय बी हो पण त्या बैलाच्या गाडीवर बसावं ही इच्छा असते. त्याच बायाची इच्छा पूर्ण झाली आणि बायानं माझ्या म्हणण्यानुसार बहुतेक सगळ्याच गाड्या त्यानं पळवल्या चांगल्या. बरोबर. आणि प्रत्येक गाडी बसेल त्या गाडीवर त्याने 1 नंबर केलाय, गुलाल घेऊन मालकाला दिलाय. त्यामुळे आणि आता चर्चेचा विषय म्हणलं तर बाया आता चर्चेचा विषय आहे. आणि राहिला विषय दुसरा तर प्रामाणिक गाडी आणली तर तुम्हाला प्रत्येक जण बोलावणार आहे, अलग लक्षात. बरोबर. आणि तुम्ही प्रामाणिक काम केलं तर कष्ट केलं तर तुम्हाला त्याचं फळ बी प्रामाणिक भेटणार आहे. आणि ती पोरानं करून धावल्या 2-3 वर्षात त्यानं हिंद केसरी किताब मिळवला, पुशेगावचा मिळवला, पेडगावचा मिळवला. म्हणजे एवढं सोपं नाही की आज आम्ही बघतोय काय ड्रायव्हर आमच्या समोर आहेत ती आज त्यांची 30-35 गेली तर देश नाही अजून पेडगावचा पुशेगावचा गुलाल नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की एवढ्या कमी वयात एवढं यश मिळवणं म्हणजे सोपं नाही. त्याच्या मागे बी लय मोठा संघर्ष असतोय. बायानं माझ्या स्वतःच्या गाड्यात तुम्हाला सांगायचं फायनलला राहणार आहे त्या नाही तर राहणार कुठली गाडी आहे काय असं म्हणला नाही पण बसला. आणि त्याला मी देताना गाड्या चांगल्या दिल्या म्हणजे असं नाही बाई ही गाडी घे त्या गाडी गुलाल होईल. म्हणजे असं नाही की आपण बी त्याला एखादा ड्रायव्हर आहे म्हणून एखाद्या गच्च्याला गाडी बसवलाय असं कुठं कधी झालं नाही. मी चालू फायनलच्या गाड्या मी त्याला दिली आणि त्याला त्या गाड्या प्रामाणिकपणे आणल्या, प्रामाणिकपणे नाव केलं. आणि एवढं नाव करायला किती असायला लागते हे आम्हालाच माहिती आहे. त्यामुळं माणसाशी वाटायला बाहेर ड्रायव्हर प्रत्येक मैदानात 1 नंबर करतोय. अहो का त्याच्या मागं कारण नाही ना का करतोय ती त्याला तेवढं काय भेटलं चांगलं, त्याला चांगली माणसं भेटली, आमच्यासारखी माणसं भेटली, त्याला ड्रायव्हर म्हणा हुशार केला त्याला बाबा असे नाही बाहेर. आणि प्रत्येक बायाचं असं नाही की बाबा ते कमीपणा घेत नाही. ड्रायव्हर मी या मैदानात चुकलो काय झाली चूक तेवढी मला सांगा मोठ्या मैदानात मी काय करू ह्या गोष्टी त्याला सांगितल्या प्रत्येक वेळी. पुष्यगावच्या मैदानाच्या आधी बी 1-4-5 दिवस सांगितलं त्याला ना अशी नाही गाडी आदत आहे ती वासरं पळतात आदत असल्यामुळे वायबल ही व्हायला बघते. पण त्याने प्रत्येक गाडी कासून आणि डोक्यानं हाणली आणि ते यश प्राप्त केलं. त्यात अभिमान काय वाटतो की आईला आपण कुठेतरी पोरं घडवलेली नावारूपाला येते. आणि भले हो पैसा म्हणा नाव म्हणा कोण पैसा ही शेणी काय हो आज आहे तुमच्याकडे उद्या आमच्याकडे आहे उद्या तुमच्याकडे नाही ही गोष्ट होत राहते. म्हणजे तुम्ही जे या क्षेत्रात ती पोचपावती केलेली आहे कष्टाची ती तुम्हाला आयुष्यभर आहे. बरोबर आहे. अलग लक्षात तुम्हाला ती आयुष्यभर आहे. तुम्हाला ती तुमच्याकडे पैसा आज येईल उद्या येईल त्याचा भाग शिल्लक आहे पण तुमचं जे नाव केलेलं आहे ते आजरामर राहणार आहे नाव. आणि केलेली मैदानं म्हणा ही म्हणा आम्हाला आनंदी वाटतो की आपण आपल्या तालमीतलं पोरगं कुठेतरी 1 नंबर करतंय कुठेतरी हिंदी केसरी होतंय माठ केसरी होतंय याचा लय मोठा म्हणजे अभिमान वाटतो. आणि भाग्य बी म्हणायचं की त्याचं बी आपलं की त्याच्या 2 मुखातनं 2 शब्द देतात की यायला हाय मी आम्हाला पडत्या काळात बारीक ड्रायव्हरनं साथ दिली बारीक ड्रायव्हरनं शिकवलं बारीक ड्रायव्हरनं सांगितलं ह्यातच मोठीपणा आहे हो. मोठीपणा काय पैसा देऊन कोणाला मिळत नाही की लाख रुपये दिले त्याला मेन माझे असे तू हे कर बरं ते बोलेल पण त्याला पटलं पाहिजे ना. बरोबर आहे. जनता जनार्दन आहे ना तुम्हाला. बाया काय सांगाल आज बारीक ड्रायव्हर आज कायम तुमच्या सोबत आहेत म्हणजे कुठं अडचण आली तर तुमच्या पाठीशी उभे राहतात काय सांगाल? 100% बार ड्रायव्हरचा आपल्याला लय सपोर्ट आहे. कारण बार ड्रायव्हरनं म्हणजे त्यांच्यापाशी रुबाब आला तात्साहेबांचा तेव्हा त्यांची स्वतः गाडीवर मला फर्स्ट टाइम बसवलं तेव्हा फर्स्ट टाइम मी गाडी फायनल ठेवली. तेव्हापासून मी कंटिन्यू 1 वर्ष बैल हाणला आणि ती बैल आता आपल्याला जाऊन घालला ड्रायव्हर. आता भैया तुम्ही भैया ड्रायव्हर म्हणून तर सगळे तुम्हाला ओळखतात पण तुमचं नाव काय ते सांगा पेक्षा. माझं नाव स्वप्नील ताटे. स्वप्नील ताटे. स्वप्नील संजय ताटे. भैया तुम्हाला आता थोडक्यात क्षेत्राचा नाद कसा लागला? नाद म्हणजे पहिल्यापासून आपल्याच म्हणजे आवताई बैल आहेत शेतीची आपण शेतकरी कुटुंबातला आहे. पहिल्यापासून आपल्याला नाद होता आणि मी आता 3रं वर्ष चालू झालं की मी गाड्या हाणतो. आपल्या म्हणजे ध्याना मनात पण नव्हतं आपण पुसे गावात म्हणजे 1 नंबर करून किंवा हिंद केसरी होईन असं काय नाही. पण ह्या माणसानं बारा ड्रायव्हरनं ते आपल्याला म्हणजे लय सपोर्ट केला. चांगल्या गाड्या दिल्या. आता म्हणजे सुरुवात ते आजचा दिवस आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा आज भैया भरपूर नाव झालंय हिंद केसरीचं किताब मिळालंय पण संघर्षाचा जो काळ होता त्याविषयी काय सांगाल? संघर्षाच्या काळात कोण कोणाचं नसतं आपल्याला हे करावं लागतं. जी काय 4-5 आपली म्हणजे मुचकी असते ती. तुम्हाला एक सांगायचा ज्यावेळी भाया माझी गाड्या नावाच होत आहे ना हो रुबाबची गाडी मुक्ता शिकला होता गाडी हाणायला माझ्याच गाडी त्यानं पहिला गुलाल घेतला 2 नंबर केला परत दुसऱ्या मैदानात 1 नंबर केला त्यानं तिथनं सुरुवात झाली. काही लोकांनी मी मानायचो बरं का की पोरग लय भारी गाडी चालली पळवली तुम्ही त्याला बसवा ड्रायव्हर तुम्ही गाडी आणा आमची अशी मला म्हणायची. पण मी काय म्हणायचो की माझ्यापेक्षा आता हेच आमचा रुबाबची तुम्हाला गोष्ट सांगतो हे लक्षात येडा लक्षात पडतोय नाही आदर्शनगरचा त्या मालकाची काय आठवते ड्रायव्हर तुमच्या संग आम्ही पळायला तयार आहे पण तुम्ही गाडी आणत असला तर रुबा पण लक्षाची गाडी पळवू. तर माझी काय आठवती की माझा बैल मला पळत नाही बाहेर माझ्या ड्रायव्हरला पळतो
त्याच्यावर आमचा वाद झाला तर त्याला काय सांगितलं मी राजू पाटलाच नाही की बाबांनो तुम्हाला 1 नंबर करून दिल्याशी मतलब रिसोडमध्ये काय इथं बाया माझा हट्टच होता की बायाला बसवायचा बायालाच बसवला आणि बायालाच 1 नंबर केला इथं म्हणजे त्यावेळी मी 4 लोकांनी म्हणायची मोठ्या की काय नाही तुम्ही बायाला बसवा गाडीवर तेव्हा माणसं काय करायची ना करायची जरा आलं का लक्षात तुमच्या पण आता कसं झालं की त्या बायानं गोष्टी करून धावल्या सिद्ध केलं की नाही माझ्याकडे तेवढी ताकद आहे मी त्या गाड्या पळवू शकतो मग त्या माणसाने धावून दिले की याला तेवढी ताकद त्या ड्रायव्हर मध्ये होती आणि हाय आणि आज तीच लोक बाह्यासाठी मध्ये घ्यायला त्या गाडी बाह्या बसला पाहिजे अशी गोष्ट म्हणजे वेळ काळ येऊन त्याचा असतो प्रत्येकाला संधी आहे प्रत्येकानं ही करायचं पण वेळेचा आणि काळाचा विषय असतो आपली वेळ येईल तेव्हा आपलं नाव होत असतं आणि बाहेर तीच सांगणं असतं की बाहेर टाइम टेबल ठेवायचा बरोबर वेळ येऊन द्यायची वेळेत आल्यानंतर टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम परफेक्टच करायचा तिथं चान्स भेटला की सोडायचा नाही त्याला मी आधी सांगितलं पुशेगावला तुला चान्स आहे बरोबर ते सोडू नको बरोबर का 2 दिवस आधी सांगितलं तुला पुशेगावला चान्स आहे तुझी वडकीत गाडी चांगली पळालेली आहे 2 नंबर झाला तरी काय नाही पण पुशेगावला तू 1 नंबर करू शकतो ताकद आहे तुझ्या बैलातली तुझ्यात पण आहे किंवा मला ड्रायव्हर चालतंय मी प्रयत्न करतो आणि त्यानं करून धावलं यात एवढं मोठं म्हणजे ज्या गोष्टी बोलतोय आपण बोललो त्याला त्या गोष्टी करून धावल्या की काय पाहिजे आपल्याला बरोबर बरं बाया कुठंतरी आपण म्हणतो की एक संधी मिळत नाही आणि त्या संधी मिळाली तर संधी सोनं झालं पाहिजे बारीक ड्रायव्हरकडून तुम्हाला ती संधी मिळाली आणि त्याचं सोनं पण तुम्ही केलं काय सांगाल संधी सोनं केलं म्हणजे बैलांच्यात पण तेवढी धमक होती बरोबर आहे बैल पण जीवाच्या आतंकानं पळत होती तर आता काय सांगाल आज बाकासूर पळालाय बाकासूरच्या पळाविषयी काय सांगाल बाकासूरचा पळ म्हणजे आपण 2 वर्ष झालं बघतोय बैल म्हणजे सुपरफास्ट गती त्याच बैला त्या बैला गाड्या आपल्याला हाणाय भेटल्या त्यात आपण म्हणजे भाग्यवान तरी एक इच्छा होती आपली लय इच्छा होती की ह्या बैला गाडी म्हणजे काय पण होते खालवर पण ह्या बैला गाडीवर आपल्याला बसायचं होतं आता तुमच्याबरोबर आता सचिन आहेच सचिनची गाडी तुम्ही कंटिन्यू आता शाहीदबाई असतील राक्षीचे मालक असतील ती गाडी तुम्ही कंटिन्यू आणली काय सांगाल त्यांच्याविषयी सचिन लक्ष गाडीला तर म्हणजे स्पीड कुठल्या गाडीला मी जेवढ्या गाड्या आणल्या त्या गाड्यांच्या पेक्षा त्या गाडीला लय घ्यास लागतो सचिन लक्ष गाडीला आता बारीक ड्रायव्हर तुम्ही बाई आहे पण आता आपल्याला बऱ्याच मैदानात असं बघायला मिळतं की आता तुमच्यासारखे ड्रायव्हर असतील तर तुमचे अजून जुने सहकारी असतील की आता आपण म्हणतो की ट्रेंड म्हणा किंवा एखादं म्हणतात की एखाद्याच्या हातात नशीब आहे असं ड्रायव्हरला म्हणलं जाते की बाबा जो ड्रायव्हर ट्रेंडिंगला आहे त्यालाच बसवलं जातं काय नसतं की ड्रायव्हरचं कष्ट असतंय प्रामाणिकपणे तो गाड्या पळवतो आणि माणसं काय म्हणतात आज बाया गाड्या त्याच्याकडे सगळी 1 नंबरची बैल आहेत अहो तुम्ही विचार करा ती बैल त्याने मिळवली कशी त्याचा संघर्ष आहेच की तो प्रत्येक गाडी आली ती गाडी त्याच्याकडे 1 नंबर होती म्हणून पाहिली म्हणून त्याची लागली ती डोक्यातनं माणसाने काढावं बरोबर की अपवाद असतंय त्या गोष्टी ड्रायव्हर लोकांना स्टार बीर काय नसतं कष्ट प्रामाणिक असले की सगळं काय होत असतं ती म्हणायचं आहे आम्ही बी 4 5 वर्ष 1 नंबरच्या गाड्या पळल्या 2 नंबर कधी झालाच नाही म्हणजे आम्ही म्हणायचं का आमच्याकडे स्टार होतं ना आता स्टार नाही तसं नसतंय बैल पळाली पाहिजेत आणि ते ताकद बी ड्रायव्हरने लावल्या पाहिजे आता कसं झालंय आताचा पहिला काळ वेगळा होता पहिल्या काळात माणसं वचनिक होती ड्रायव्हर लोक वचनिक होती मालक आज एखाद्या बैलाची गाडी आणली की तो ड्रायव्हर तो बैल म्हातारा होईपर्यंत तोच गाडी पळवायचा बरोबर आज कसं झालं बायाकडनं 19-20 काय झालं सांगणारी 10 मॅनेजर असतात त्याला ड्रायव्हरनं काहीतरी केलं हे झालं उद्या 3रा ड्रायव्हर उद्या 4था ड्रायव्हर त्या ड्रायव्हर लोकांचा बी ताळमेळ नाही त्या बैलांचा बी ताळमेळ बसत नाही कसं आहे मन जुळायला लागते आता सचिन लागची गाडी बैल एकमेकाच्या मनाची लागली ड्रायव्हर एक वचनिक लागला त्यामुळे ती गाडी कंटिन्यू पळाली आता आम्ही भारत सुंदर बी पळवला बरोबर परत तुम्हाला माग आमची बैल जुनी आता जुन्यांचा काय काळ काढायचं नको ती बैल वेगळी होती पण आता ज्या ट्रेंडिंगला जाणतो की आता रायफल आता 3 वर्ष मी पळवला बैलाने 1च नंबर केला की बरोबर आहे असं काय नसतं की ड्रायव्हर कमी पळतो गाडी ड्रायव्हरचं किती 20-25% त्याच्यावर कसरत असते बैल 80-90% बैल पळावा लागतो बैल पळला तेव्हा ती तुमची गोष्ट प्राप्त होणार आहे कारण तो ड्रायव्हर 1 नंबर पाहिला तर मी वासरच्या बारक्या गाडी बसून लावणार आहे का नाही एवढी बैलांनी बी साथ दिली पाहिजे ना पण त्याला बी कसं आहे ही मानायचं नुसतं यात काय नसतं ट्रेंडिंग बिंडिंग काय नसतं फक्त कष्ट प्रामाणिक केलं नाही की नाव होत राहतं आणि नाव टिकवून नाव कोण बी करते हो नाव करायला काय नाही पण ह्या क्षेत्रात ना टिकला पाहिजे नाव टिकलं पाहिजे आज आमचा 18-19 वर्ष झाले ना टिकलोय आम्ही टिकवणं महत्वाचं आहे करून तुम्ही मोकळं चालव आज कितीतरी 1 नंबर पुशेगाव 2 नंबर 1 नंबर करणारी माणसं घरी येते त्याचं नाव नाही गोष्ट नाही म्हणजे त्या गोष्टी मी म्हणत नाही दिसली म्हणजे नाव ठेवतो ना तर काय
पण ती मोहर नाव आपण केलेला ती टिकणं महत्वाचं असते. त्यासाठी काय केलं पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे. की बाबा आता सचिन लक्षची गाडी आहे ना पळली आणि तो थांबला असं नको. बरोबर आहे. दुसरी गाडी जुळवायची, दुसऱ्या गाडीवर एक नंबर करायचा. गाड्या बैल कमी आली की बाबा दुसरी बैल पळवायची, पण नाव आपलं चर्चेत राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे. तेच ते करत असतात प्रत्येक मैदानात. त्याला तीच सांगितलंय, काही वेळा चुकतो पण काही वेळेला सावरून पण घेतो आम्ही. तसं काही नसतं. आणि आमचं असं नसतं की बाबा याला आज माझ्यामुळे मोठा झाला असं मी म्हणायचं नाही. त्याच्या कष्टाने तो मोठा झाला, पण कुठंतरी आपण एक मार्ग दाखवला. धावणं गरजेचं असते. नाही बाबा ह्या मार्गाने तू गेला तर मोर काहीतरी गावं, ह्या गोष्टी तरी धावणं गरजेचं असतं. आणि असं नसतं की एका गटात जरी आम्ही लागलो शिमी लागलो तरी तो तेवढ्या ताकदीने गाडी पळतो, मी बी तेवढ्या ताकदीने पळतो. असं काय असं नाही होत. हे आला बघा चिमा एक आमचा. भैया काय सांगाल पहिल्यापासून म्हणजे जो तुमचा संघर्षाचा काळ आणि आताच हे किती बदल किती झालाय काय सांगा त्या चिम्याकडे चिम्या माझ्या भावाला विसरलंय. संघर्षाचा काळ जो पहिला होता तुमचा तिथपासून आतापर्यंत काय चेंजेस झालेले? संघर्षाचा काळ म्हणजे आपल्याला पहिल्यांदा रुबाब दिला वारी ड्रायव्हरने आणायला मोठ्या गाड्यातली. रुबाबमुळं लक्ष भेटला, लक्षामुळं सचिन भेटला आणि ह्या बैलांच्यामुळे म्हणजे आपला संघर्ष सगळा. तर कसं होतं, एक ड्रायव्हर म्हणले की तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मैदानात आणि प्रत्येक क्षणाला रिस्क आहे. लोकांना वाटतं की बाबा गाडी पळवतोय, नाव होतंय, पण ड्रायव्हरांना आपण जे म्हणतो ना की गाडी पळवणं म्हणजे एवढं सोपं नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षण हा तुमचा कुठं आपण म्हणतो ना रिस्कीच असतोय गाडी बसायचं. म्हणजे काय सांगाल? रिस्की बद्दल सांगायचं तुम्हाला म्हणलं तर हे क्षेत्र एवढं दिसतं ड्रायव्हर लोकांचं जीवन म्हणजे इतकं सोपं नाही. आज ही पोरग म्हणा, ही पोरग म्हणा, तो चिपळूण मध्ये पडला होता. बेड रेस्ट त्याला नाही म्हणलं तर 3 महिन्याची होती. अजून बी त्याला मानाचा प्रॉब्लेम. म्हणजे एवढं दुखणं म्हणजे एवढं काय सोपं आहे का हो? तो माणसाने काय वाटतं ती ट्रॅक मधून सुटली की त्या ट्रॅक पर्यंत पब्लिक बघत असते आम्हाला. कुठं सुट्टीच्या पट्टीपासून निकाल रेस पण तिथनं जी बाहेर जे खेळ होतोय तो कोण बघत नाही हो. म्हणजे जवळनं गाडी एखादी उराव जाते, नाहीतर एखादा ड्रायव्हर अडकतोय, पडतोय, जडतोय, लय गोष्टी आहेत एवढं. म्हणजे माणसाचं नाव दिसतं, पैसा दिसतो, ड्रायव्हर लोकांना एवढी पैसे घेऊन जाते ती, आमच्या गाड्या गोरगरिबाच्या हाणत नाही ती, असं म्हणजे ट्रोलिंग जास्त ड्रायव्हर लोकांनी. पण कसं आहे माहिती आहे का, आता परिस्थितीच राहिली नाही की 4-5 गाड्या हाणण्याच्या. एखादी गाडी पळली तर, कारण की आता तुम्ही बघताय 11 आणि 10 गट पळतात, आडकाडकी होती. पहिले कसं ड्रायव्हर लोक सुटसुटी 3 आणि 4 गाड्या पळायच्या, त्यात आडकाडकी होत नव्हती, ड्रायव्हर शेप असायचा. आता ड्रायव्हर लोकांनी लय ताप होते. आणि त्यात तुम्ही पण बघताय की दुसरी गोष्ट अशी की एखाद्या ड्रायव्हरने एखादी गाडी पाहिजे, एखादी गाडी जुळवली, उद्या माझ्या बाईक पायऱ्यात गेला की तो मी ती गाडी आणते, मग तो ड्रायव्हर त्या दिवशी घरी आहे. म्हणजे काय असा कंटिन्यू ड्रायव्हर लोक सारखे त्या गाड्या आणते ते असं बी नाही पहिल्यासारखं. आता झाले कसं पायऱ्यामुळं ड्रायव्हर चेंजिंग होत आहे. परत ड्रायव्हर लोकांची आताची म्हणजे ड्रायव्हर लोक जे ह्या क्षेत्रात म्हणलं तरी बैलगाडी क्षेत्रात जरा आता सध्याला ड्रायव्हर लोकांवर जरा बिकट परिस्थिती चालू आहे. बाकी सगळी सुधारली, बैल मालक सुधारली, धंदेवाली सुधारली म्हणा, सगळी म्हणा, कॉमेंट्रीवाली, जेंड पंचवाली म्हणा, सुट्टी मेकर म्हणा, पण ड्रायव्हर लोकांचं जरा हे चालली. बरोबर. मित्रांनो बघू शकता, बाहेर ड्रायव्हर असतील, बाहेर ड्रायव्हर असतील, म्हणून आता चिमा ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर ड्रायव्हरचा काय सांगाल? बाहेर ड्रायव्हर आहेत, बाहेर ड्रायव्हर तुमच्याबरोबर एक नवीन सुरुवात म्हणून किंवा एक नवीन चेहरा म्हणून तुम्ही क्षेत्रात उतरलाय, काय सांगाल? आपल्याला म्हणजे बारीक ड्रायव्हर बनायचं आहे, दुसरं बारीक ड्रायव्हर बनायचं आहे आपल्याला, एवढंच आपल्या डोक्यात आहे. लहानपणापासून गाडी आणताय तुम्ही पण? पहिल्यापासूनच म्हणजे मी बारीक ड्रायव्हर स्टेटस टाकतो, स्टोऱ्या बिऱ्या पोरातनी पण माहिती आहे पहिल्यापासून आपल्याला. म्हणजे काय ना चिम्या पण गाडी चांगलीच पळवतो, पण आता काय झालं त्याला मी मागे सांगितलं सगळेच असायचे. बायाला म्हणलं मी गाडी दिली चांगली, तू नारळ नको, तुला पण देणार म्हणलं, पण 1 वर्ष कड काढ म्हणलं, या वर्षी म्हणलं तुला मोरचीवरची पुष्यगावला हिंदी केसरी करू नका पेडगावला. तसं काय नाही, पोरं ऐकते ती चांगली, ते चांगल्या गाडी पळवतो, तसं काय नाही. त्याला मी एखाद्याला चांगली गाडी जुळवून द्यायची, चांगल्या बैला बसवायचा, बाई चेहरा उजेड आणायचा आणि मार्ग लावून द्यायचा आपलं काम. तसं माझं म्हणजे मी म्हणतच नाही की मी मोठा म्हणजे वस्ताच आहे बैलगाडी क्षेत्रातला, नाही तर ड्रायव्हर लोकांनी, पण माझ्या सांगण्यानं म्हणा, मी या पोरं निवडलेली म्हणा, कधीच कमी पोरांनी पडली नाही ती. अशी 5-6 पोरं उदाहरणं द्यायला गेलं तर अच्युत म्हणा, बाळू ड्रायव्हर मांडव्याचा, आखू ड्रायव्हर म्हणा, ही पोरं म्हणजे अशी आता चिम्या कसा बसला ह्याच पद्धतीत माझ्या संघ असायची. काय ड्रायव्हर काय नाही, मला एखादी गाडी तुम्ही द्या,
मी तर कोरेगावला माझी गटची मी काढलेली गाडी मी फायनलला बाळू मला म्हणलं हिंदी केसरी व्हायचे मला गाडी हाना दिली. बरोबर. छोट्या ड्रायव्हरचं उदाहरण सांगतो. मी काशीची आणि भारतची गाडी कंटिन्यू पळवायचो. छोट्या मला म्हणला काय माहिती आहे कोणाचा ड्रायव्हर मला महाराष्ट्र केसरी बनायचे म्हणलं जा उद्या कोळ्यात गाडी आमचा भारतची आणि काशीची तिथे त्याने एक नंबर महाराष्ट्र केसरी झाला. म्हणजे असं काय नाही पोरं तयार करणं आणि पोरं निवडणं बी लय गरजेचं आहे. नाही तर कुठला बी ड्रायव्हर धरकी उचलून बसवला आहे तसं काय नाही. त्या पोरात धम्म काय तो काय करू शकतो ती पोरं निवडली ती पोरं नावं केली त्यांनी महाराष्ट्र हिंदी केसरी करून धावली. यातच मोठं आमचं भाग्य आहे म्हणायचं. आपल्या हातात एवढी पोरं चांगली शिकली की आता आम्ही म्हणू शकतो की बाबा मी हाकानं म्हणू शकतो मी ड्रायव्हर घडवला. बरोबर. मी स्वतः म्हणू शकतो की बाहेर ड्रायव्हर पांपडला मी घडवला. तसं कोण म्हणू शकत नाही. दुसरी ड्रायव्हर लोक सहकार्य नाही ते करतो. बरोबर आहे. गाडीवर जरी चांगल्या बसला तर त्या पोराला कशाला बसून त्याला एवढं जमतंय का. म्हणजे कान म्हणून माणसाचं कान कमजोर नसावं तर कान भक्कम असावं तर मालकांचं. तरी ड्रायव्हर तुम्ही ती पारख केली आणि त्या संधीचं सोनं या सगळ्या ड्रायव्हरांनी केलंय. हीच की मी त्याला ती सांगत आलो चिम्याला पण ज्यावेळी तुला मी चांगल्या गाडीवर बसवीन काय त्यावेळी त्याचं सोनं झालंच पाहिजे. तर ह्याला कसं सांगितलं होतं बाबा तुला ज्यावेळी चांगल्या गाडीवर बसवीन त्यावेळी तू गाडीत ती प्रूफ करून द्यावं तेवढी ताकद आहे पाहिलं तर तू चुकला नाही पाहिजे. ह्यो चुकला नाही ह्यानं प्राप्त केलं ह्यानं यश मिळवलं ह्यो झाला क्षेत्रात नाव केलं सगळ्या गोष्टी आता गाडीत जातात मोरं. पैसा मिळतो नाव होतं प्रसिद्धी सगळं काय घडतं. माणसं जोडली जातात चांगली की ती माणसं पैसा नसेल तर ती माणसं उपयोगी पडतात तुमच्या. अशी माणसं जोडली जाते. मित्रांनो जास्त काय आता वेळ घेत नाही. आता गाड्या देखील पळवायच्या ड्रायव्हरांना कुठंतरी एक बारीक ड्रायव्हर असतील बाहेर ड्रायव्हर असतील त्यांचं एक त्यांनी मत मांडलंय आणि ड्रायव्हर असतील त्यांच्याबद्दल येणारे समस्या असतील काय असतील ते बैलगाडी मालक असतील आयोजक असतील संघटना असेल त्यांनी देखील त्यांचा विचार करावा. हेच एक आपल्या व्हिडिओद्वारे एक संदेश देतो. आणि बारीक ड्रायव्हर असतील बाहेर ड्रायव्हर असतील आता चिमा ड्रायव्हर नवीन या क्षेत्रात आपल्या आले नाव करतायत. या सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.